तुम्ही बघून तर घ्या. या बघा काय पण तीच के तुला अचानक कसं ग मला लिपस्टिक द्यायची वाटली? अहो ते तुमच्या स्किन टोनला असे मॅचिंग रंग आहेत ना, म्हणून म्हटलं चला एकदा बघून घ्या. या आत्या या आत्या या आत्या या. अगं काय किती वरडते आपली मैत्री. कोण आहे घाट? माझ्या आईला मी बॉडीगार्डची साधी नोकरी करतोय हे सांगून तुला काय मिळालं मयुरी? आत्या मला असं वाटतं की तो बॉडीगार्ड ना भाऊसाहेब, त्याचं आणि मयूर साथ मध्ये काहीतरी जोरदार भांडण चालू आहे. गप्प बस तू भाऊसाहेब. गप्प बस काय गप्प बस. हा तुझ्यामुळे माझ्या आईला किती वाईट वाटलं माहितीये का तुला मयुरी? हा मग मी काय बोलणार होते? तुझ्या आईने मला सरळ विचारलं की भाऊसाहेब नक्की कुठे काम करतो. मग मी जे होतं ते खरं खरं सांगून टाकलं. मी तुझ्यासाठी आतापर्यंत 1000 वेळा खोटं बोललोय. तुला माझ्यासाठी एकदाही खोटं बोलता आलं नाही का? भाऊसाहेब तुझ्यासारखी खोटारडी नाहीये मी. खोटारडा कोणाला म्हणतेस ग? तू खोटारडी. तुझं घरदार खोटारड. तुम्ही सगळे रणशिंगे खोटारडे. कुठली आज एक बी वस्तू राहत नाही तुझ्या पार्लर मध्ये शिल्लक. हो तेच ना. भाऊसाहेब माझ्या घरच्यांना काही बोलायचं नाही. मी आधीच सांगून ठेवते नाहीतर. तर काय धमकी देतेस? धमकी कोणाला देतेस? आजपासून मला तुझं तोंडही बघायचं नाहीये मयुरी. आपली मैत्री संपली. अच्छा अच्छा ठीक आहे जा निघ इथून. तशी कोणाला हवी आहे तुझी मैत्री? निघ इथून. आज काय तुझं पार्लर राहत नाही. बॉम्ब पडल्यागत झालाय समज. धडाम धुडूम धाम. हा मी पण जाणारच आहे. मी पण काही तर राहायला नाही आलोय. आजपासून माझ्यासाठी मयुरी रणशिंगे कायमची मेली. बापरे माझ्या पार्लरची तरी आणि पार्टी हीच करून टाकली. युद्धभूमी. हा तेच. भामी ही बातमी यामिनी मॅडमला दे आणि त्यांच्याकडनं आणखीन पैसे उकळ. ह्यो बॉडीगार्ड आता मयूच्या मदतीला येणार नाही हे ऐकून लय खुश होतील त्या. आत्या चला मॅच संपली चला. राहू दे. अर्जंटली एक काम आठवलं मला. अर्जंटली जाऊन येते. ती आधी करते. ती लिस्ट ठेव माझ्यासाठी. येते मी. त्या अर्जंटली काम करून येते. हो फायदाच फायदा. एकीकडनं पैसे गावतायत दुसरीकडनं लिस्टिप गावती. हो आले. अहो तुमची अनारसाची ऑर्डरच तयार करत होते मी. तुम्ही
कुंदा काकू, तुम्ही इथे परत का आलात? अगं आई, त्यांना आत तर येऊ दे. या ना, या आत या. कुंदा काकू, कुंदा काकू, तुम्ही जे काही गमावलंय ते सगळं परत आणणं तर शक्य नाहीये, पण काकू, बजरंग काका जर आज असते तर त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी जे काही केलं असतं, त्यातलं थोडं तरी काही मला करता यावं इतकाच मी प्रयत्न करतोय. भाऊ, एका प्रतिष्ठित कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर, तुझ्या जॉबचं. काय? हो, मी बोललोय त्यांच्याशी, त्यांना गरज होती. तू अगदी आजपासूनच जॉईन करू शकतोस. काही गरज नाहीये तुमच्या उपकारांची. काकू, हे पहा काकू, तुम्ही समजताय तसं खरंच माझ्या मनात काहीच नाहीये. घरातला मुलगा म्हणून भाऊला काय वाटत असेल हे मात्र मी समजू शकतो. जेव्हा माझे बाबा गेले तेव्हा मम्माची जी काही अवस्था झाली होती ती सावरण्यासाठी, घराची सिच्युएशन सावरण्यासाठी मी काहीच करू शकत नव्हतो. मला खूप हतबल वाटत होतं. आपल्या भाऊला तसं वाटायला नको इतकाच माझा प्रयत्न आहे. प्लीज याला तुम्ही उपकार समजू नका. भाऊ, हे घे. आता भाऊ त्याच्या बहिणींचं लग्न अगदी थाटामाटात लावू शकेल. आणि त्यासाठी त्याला कोणासमोर हात पसरावे लागणार नाही. काकू, पण एक रिक्वेस्ट आहे. एका भावाने त्याच्या बहिणींसाठी पाहिलेली जी काही स्वप्न आहे ती त्याला प्लीज पूर्ण करू द्या. सॉरी, ते भाऊ सुटेल. ऑल द बेस्ट तुला तुझ्या नव्या जॉब साठी. थँक्यू. चल येतो मी. अहो नाही नाही, चहा पाणी घेऊन जा ना, मी ठेवतो चहा. नाही नाही, इट्स ओके. मी स्पेशली येईन ना त्यासाठी. पण तू जॉबवर मात्र वेळेवर पोहोच. हा, मी तयारच. थँक्यू. येतो. तू इथे काय करतेस? हो मॅडम, दमून येणाऱ्या माणसाला इतके प्रश्न विचारायचे नसतात. पाणी विचारायचं असतं. पाणी सांगा ना.
ए भामा, परत इथे यायचं नाही सांगून ठेवते हा. खोटारडी, अरे मार्केटमध्ये राजवीर समोर जो तमाशा करायचा होता ना, तो काही तू केला नाहीस. म्हणे मी फोन केला. मी अजिबात फोन केला नाही. तुम्ही फोन केलता? हे बघा, दाखवते तुम्हाला. तुम्ही फोन केलता बघा. दाखव. हे बघा. कुठे? एक मिनिट. खूप पाहिजे तुझी नाटक. निघ तू, निघ चल. आणखी एक बातमी द्यायची होती. बोलू? मयू अगं अजून किती वेळ? ते यामिनी मॅडम नक्की करतील ना फोन? हो, 100% करणार. कारण मयुरीच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाला यामिनी सराफ आपल्या बाजूने वळवायला बघणार. खरंच झालं त्यांचं भांडण? खोटं कशाला बोलू मी? हा, कच्चा भांडत होते, एकमेकांचा जीवावर उठत होते. असं जीवच घेतला असता एकमेकांचा. एवढी घट्ट मैत्री छोट्याशा कारणावरून तुटली. नाटक करत नाहीयेत कशावर? नाटक कशा पाहिजे करतील हो? त्यांना कुठं ठावत मी तिथं आहे म्हणून. आणि नाटक करायचं कारणच नाही ना. आणि त्यातून नाटक केलं असतं तर या भामेला कळलं नसतं वय. मयू अगं, मी एवढ्या वेळ जर का एखाद्या मुलाला असं छान टक लावून बघत बसले असते ना, तेव्हा ना त्याने मला प्रपोज केलं असतं. हे जर तुझा प्लॅन फसलाय, काही फोन बिन येणार नाहीये. घे ना. हॅलो मॅम. ताबडतोब मला भेटायला ये. एक काम. ओके मॅम. मयू, हा भाऊ बोल ना. एक आनंदाची बातमी द्यायची. काय झालं बोल ना. मला नोकरी लागली मयू. 40,000 रुपये पगार आहे. काय सांगतोस काय भाऊ? हा, आणि हे सगळं ना राजवीर सराफांमुळे झालं. खरंच देव माणूस आहेत ते. हे बघ, आता काय करूया ना, मनुताईच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करूया. आणि आबांना मी सांगणार आहे, आता तुम्ही काही काम करायची गरज नाहीये. घराला रंग काढून घेऊ, थोडे पैसे उरले तर. आणि तुझ्या लग्नाचं बघायचंच आहे ना, ते आपण. पण भाऊ, तुझ्या बिझनेसचं काय? तो करणारच आहे ग मी. थोडे पैसे साठवेन आणि बघेन कसा करायचा बिझनेस. भाऊसाहेब, पण आता आपण मी नंतर बोलतो. बाय. हॅलो, तिला काय झालं? हा, काय आहेस कुठे? इथेच आहे सर, गाडी लावत होतो. भाऊसाहेब, तुझ्या डोळ्यात पाणी? पाणी नाही सर. काय झालं भाऊसाहेब? ते सर्दी झाली आहे सर, म्हणून खोकला आला. काय? ते शिंक आली, खूप शिंक आला म्हणून डोळ्यात पाणी आलं. बर. भाऊसाहेब, काय रे तुझी ती मैत्रीण मिस मयुरी? त्यांच्या भावाला नोकरी मिळाली. साधं फोन करून कळवलं नाही त्यांनी मला.
थँक्यू सर. हा? सॉरी सर. अरे तू कशाला थँक्यू किंवा सॉरी म्हणतोय? मी तर मिस मयुरींबद्दल बोलतोय ना. हा म्हणजे थँक्यू बोललो म्हणून सॉरी सर. असो, चल माझ्यासोबत. सर ते यामिनी मॅम कडे काम होतं म्हणून जायचं होतं. अरे पण मम्मा तर घरीच आहे ना. ठीक आहे, तू थांबू नकोस, जा तू घरी. हा सर. बाय. बाय. भाऊसाहेब. हा सर. आज चहाच्या टपरीवर मिस मयुरींकडून पार्टी आहे. तू येऊ नकोस. नाही सर. म्हणजे मी नाही येणार सर. बाय. ओके सर. येणार. तुम्ही बोलावलं म्हणजे येणारच ना, यायलाच पाहिजे त्याला. जातोय कुठं निघून. हाला. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. सांग ना, तुझं आणि मयूरचं भांडण झालं. सांग. मॅडम विचारा. भामा जरा कमी बोलची. गप्प बस. पण तरी पण तू बोल की, सांग ना, भांडण झालं ते पटकनी. तिचं केवढं विशेष नाही. तिचं काय एवढं विशेष. भाऊसाहेब, तुझं आणि मयुरीचं खूप मोठं भांडण झालं असं कळलं मला. खरंय? हो मॅम. ती मयुरी आता मेली आहे माझ्यासाठी. मला तिचं तोंडही बघायचं नाही. एवढं काय झालंय पण? तिच्यामुळे माझ्या आईला मनस्ताप झालाय. त्यामुळे मी तिला कधीच माफ करणार नाही. तू खोटं बोलत नाहीयेस कशावर? मॅम मी खोटं कशाला बोलेन? एकदा माणूस कळला ना की कळला. तिच्यामुळे माझ्या आईला किती त्रास झाला. खूप वाईट वाटलं आईला. आता ना माझ्या डोक्यात गेलीये ती. कधी रस्त्यात जरी दिसली ना तरी पण मी तिला ओळख नाही दाखवणार. एवढा राग? हो, मी बोललो ना, मयुरी माझ्यासाठी कायमची मेली. बघा मी बोलले होते ना. मामा लई राग आलाय, लई मोठं कडाकड भांडण. आता आपल्या कामाचं आहे हा. आपल्या गँग मध्ये घेऊया. गप्प बस. आपल्या गँग मध्ये घ्या ना. भामा गँग. बरोबर बोलतायत त्या. ती मयुरी आता माझी शत्रू आहे. मला पुरावा हवा. ती यामिनी शब्दांवर विश्वास नाही ठेवत. सिद्ध करावं लागेल तुला. मॅम तुम्ही सांगा फक्त काय करायचंय. तिच्याबद्दल माहिती हवी आहे. लगेच माहिती काढून आणते. हा नाही. मयुरीच्या भावाला राजवीरनी नोकरी लावली. ती तू घालवायचीस.
मला नोकरी लागली मयू, 40,000 रुपये पगार आहे. आता काय करूया ना, मनुताईच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करूया. जमेल. आज खूप आनंदी असाल ना मिस मयूर? आज भाऊलाही खूप आनंद झाला होता. आणि तुम्ही असा विचार करू नका की मी माझ्या रेफरन्समुळे भाऊला ही नोकरी मिळवून दिली आहे. भाऊला ही नोकरी त्याच्या कॅलिबरमुळे मिळाली. कसं सांगू तुम्हाला सर, तुम्ही मिळवून दिलेला हा आनंद तुमच्या आईनेच हिरावून घेतलाय. भाऊची नोकरी घालवायचं काम यामिनी मॅमनी माझ्यावरच सोपवलंय. मी इथे इतका बडबडतोय आणि ह्यांचं लक्ष मात्र दुसरीकडेच आहे. काय, कुठे हरवलात? हे काही नाही सर. कसला विचार करताय मिस मयुरी? नाही सर, काही नाही. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमचे हे डोळे, त्यांना खोटं बोलता येत नाही. काय झालंय मिस मयुरी? भाऊच्या बाबतीत मी जे काही केलं ते आवडलं नाही ना तुमच्या आईने? नाही सर, आईला तुमच्याबद्दल एवढा राग आहे, पण तरी मिस मयुरी, मागच्या 1.5 वर्षात त्यांनी जे जे काही सोचलंय तेच त्यांनी बोलून दाखवलं. मला काही त्याचा राग नाही आलाय. मला खरंच वाईट नाही वाटलं. मिस मयुरी, हे गेलेलं 1.5 वर्ष मी परत कसं आणेन? त्यावर कदाचित इतर कोणाचा विश्वास नसेल, माझा विश्वास माझ्या प्रेमावर. आणि भाऊला ही जी नोकरी मिळालीये त्याच पहिलं पाऊल आहे. दादा, 2 स्पेशल कटिंग द्या. आमच्या मिस मयुरींचा मूड एकदम फ्रेश झाला पाहिजे.